सर अरे सर अरे ना अरे हो अरे अरे सर बस बस उभं सर सर Wookie! Why not? हा हार घालून तुम्ही त्याचा सत्कार करावा अशी Why not? आता फुलं तर गेले सर सगळे फुल नाही फुलाची पाकळी आहे ना सत्कार करा सर सर मी माझं घेतो तर या गावचे सरपंच प्रथम पुरुष प्रथम स्त्री म्हणून मी सरपंचांना विनंती करतो की त्यांनी आपल्या पाहुण्यांच्या स्वागतापर 2 शब्द बोलावेत. त्या साईडला उभं राहूनच बोला. हा बोला बोला बोला. आदरणीय भाऊ. काय ग आदरणीय केशा. आदरणीय जमीन. आदरणीय सोडा ना ते आदरणीय सोडा ना आता आदरणीय रजनी आले रजनी त्यांच्याबद्दल बोला रजनी. अगं बाई त्या पण आली आहेत का बचत गटाचे अध्यक्ष सौरजनी त्या बचत गटाच्या अध्यक्षाने हे गावात रजनी आले. आदरणीय सोडा आदरणीय घ्या आभार प्रदर्शन घ्या पटकन आता आभार प्रदर्शन घ्या. घेऊ का घेते मी 1 मिनिट. हा 1 मिनिट. आदरणीय धन्यवाद. सर रिक्वेस्ट टू यू आम्ही असं म्हणतो की बा तुम्ही 2 शब्द बोलावे गावासमोर. Wookie! कलिंगडा अननसा. हे साधारण काय होतं? 2 शब्द 1 2 येस. हे हरिण आहे हरिण. मग मोर बघायचं आहे मोर. येस. हा बघा हे असा मोर. नाही हा पिसर आहे हा मोर आहे. बघा अहो रजनी साहेब 2 शब्द म्हणजे तशी पद्धत राहते गावामध्ये. 2 शब्द मध्ये तुम्ही भरपूर बोला आमच्या मुलांना काही प्रेरणा मिळेल तुमच्याकडून असं काही भाषण करा तुम्ही. लाड जरा दूर ठेवा. लयच खर्च आहे बरं रजनीकांतचा म्हणून घेतं परवडून दिलं मराठी परवडत नाही. आज या ठिकाणी वालकिट्टी नीर गुट्टा वीर कुंड वार याला काय अर्थ आहे? आपली चोपडी गुलाची पापडी इंधन वाल कीड विवेक वाळ कांच्यासाठी इंद्रप्रस्थ वर्मानी वार. अरे मी येडा बोल कीडी एक किडिंग कोगड गाय कोगड गाय येर कोट कीडी दार चल येरा बस्ता मत कोडी वारा येरा कोडी पाय. अरे येरा कोडी दारू दारू येर वारा इंद्र वारा किती पुडा याला. अरे थांबा अरे शेतात घुसला. अशा परिस्थितीत एकच माणूस त्याला पकडू शकते आणि तो आहे फॉरेस्टर. फॉरेस्टरला बोलवा फॉरेस्टर.
इथं मच्छरच लय झाली. मला इथं कशाला बोलवलंय कळेल का? हा ते काय झालं, आमच्या गावात रजनी आलता आणि तो अचानक आमच्या हातून सुटला. आता तो गावात धुमाकूळ करून आला, तर त्याच्या बंदोबस्तासाठी तुम्हाला बोलवलं. अरे मला वाटतं आपण विचार विनिमय करून त्याला कसं पकडायचं याच्याविषयी थोडंसं आपण संभाषण करूयात. तुम्हाला काय वाटतं, कसं पकडावं नाही, त्याला? कसं आहे, विचार विनिमयाचा टाइम नाही, जलद कृती करावं लागेल. मला काय वाटते सर, का आपण ना त्याच्या चहात काहीतरी गोळी बिळी मिसळून त्याला करू घायल, चहा देऊ त्याला. चहा हे विष आहे. सकाळचा चहा जर प्याल तर तुमची भूक अशी मरते. मला वाटतं चहा नाही. नाही नाही, एवढं नाही सर, एवढं नाही आहे ते काम. असं पचकन घेऊन पचकन गोळी मारायची त्याला, असं काहीतरी बघा ना. सगळ्याच गोष्टीच्या फास्ट केलं तर आयुष्य असं फास्ट झाल्यासारखं. सगळ्यांनी माझ्या मागे या. हा हा, घ्या सर, तुम्ही डबा धरा, डबा व्यवस्थित. डबा नाही आणलाच. धरा सर डबा. हा 1 हा 2 हा 3. उई मा. अय्यो माइंड इट. 32 सेकंदात तो आता घायाळ होईल आणि काय माइंड इट. अरे मांडीत गेला रे तो. ओके, रजनीला गोळी मारली, आता तुम्ही सगळी मेले. कुंकली सोनारी इकडून तिकडून पळा रे. आता गिरीश सर, तुमच्याकडे परत एकदा येणार आहे मी. तुमची भूमिका काय या सिनेमामध्ये? मी एका परदेशस्थ भारतीयाचा रोल करतोय की जो परत इथलाच आहे माणूस, पण तो आता आजकाल लोक जातात ना पटापट, तर तो जाऊन परत आलेला आहे काही कारणास्तव. आणि तो या प्रवासामध्ये आहे. तो मुंबईला उतरला आणि तिथून विमानातनं उतरून आता गाडीत बसून पुण्याला निघाला, असं ते पात्र आहे. वा. आता मला टिस्काजींकडे यायचं आहे. टिस्काजी, आपकी क्या है भूमिका इस फिल्म में? एक महिला है जो अपनी लोनलीनेस को दूर करने के अलग अलग तरीके ढूंढ रही है, और उसने एक तरीका अभी ढूंढा है, और वहाँ पे भी उसको कुछ एक नया अनुभव होता है जो वो जिस अपेक्षा में है कि उसकी लोनलीनेस एक तरह से दूर होगी, वो भी नहीं होती, और कुछ अलग ही रास्ता खुल जाता है उसकी लाइफ में. तो इस तरह का कैरेक्टर है. आता मला यायचं आहे रेणुकाजींकडे. रेणुकाजी, तुमची काय भूमिका? माझी साधी सरळ भूमिका आहे, पण मला खूप काम करावं लागलं, कारण मी मुंबईची आणि मला पुण्याची गृहिणी प्ले करायची. माझा एक खेकसणारा नवरा असतो माझ्या बरोबर. विद्याधर जोशींनी तो रोल केलेला आहे, आणि तो सतत काही ना काही कारणास्तव माझ्यावर ओरडत असतो, रागीट आहे जरा. आणि आम्ही जबरदस्तीने गिरीश कुलकर्णी यांच्या गाडीत बसवले गेलेलो आहोत. शूटिंगच्या आधी 8 दिवस गिरीशनी असं सांगितलं की जर रेणुका या सिनेमात नसेल तर मी हे पात्र करणार नाही. आणि त्यामुळे मी कुठूनही काही जरी झालं, म्हणजे तिच्या मुलांना सांभाळायला आम्ही येऊ, त्यांना उमेश म्हणाला प्लीज त्यांना घेऊन ये तू शूटिंगला, मी सांभाळेन त्यांना. म्हटलं अरे तू दिग्दर्शन करणार का, तू माझ्या. तर आज आमच्या विनंतीला मान देऊन हायवे या सिनेमाच्या निमित्तानं टिस्काजी इथे आल्या होत्या, आणि मला खूप आनंद झाला. पण त्यांना पुढच्या सिनेमाच्या शूटिंगच्या निमित्तानं जायचं असल्या कारणानं अभी के लिए हम आपको छोड़ रहे हैं, लेकिन एक प्रॉमिस करो कि आप वापस यहाँ आएंगे और पूरा एपिसोड बैठेंगे हमारे साथ. 100% बैठूंगी. कैसे लगा? हैविंग सो मच फन. क्या टाइमिंग, माय गॉड, व्हाट एनर्जी. हम तो हिल गए आपके रजनीकांत को देख के. मेरे को लगता है असली रजनीकांत डर जाएंगे. वाह वाह वाह.